ढोकळा फुगत नाही का? ढोकळ्याला जाळी येत नाही, आतून कोरडा होतो. आज मी सांगणार आहे एक असा सिक्रेट ज्यामुळे ढोकळा होईल स्पॉन्जी सारखा सॉफ्ट. ही रेसिपी हॉटेलवाले सांगत नाही. एक छोटी चूक तुमचा ढोकळा खराब करते, पण आज ती चूक मी काढून टाकणार आहे. नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे मार्केट स्टाईल खमंग ढोकळा रेसिपी फक्त 15 मिनिटात. तुम्ही ह्या व्हिडिओ बघू शकतात, ढोकळा बघू शकतात. अतिशय जाळीदार झालेला आहे आणि कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी भरपूर असा ढोकळा केलेला आहे. तर तुम्ही जाळी बघू शकतात, कलर बघू शकतात. अप्रतिम मार्केट स्टाईलच आहे आणि चवीला अप्रतिम लागतो. नक्कीच तुम्ही देखील ही करून बघा. अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करा. तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही आणि नक्की मार्केट स्टाईलसारखा जाळीदार आणि स्पॉन्जी देखील. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. एका बाउलमध्ये घ्या बेसन 1 कप, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, लिंबू सत्व अर्धा चम्मच, छोटासा चम्मच, 2 चम्मच साखर, हिरवी मिरची 1 इंच आलं. सर्वात आधी मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं पेस्ट करणे. नंतर मिक्सरच्या भांड्यात लिंबू सत्व, साखर, मीठ, बेसन पीठ, थोडंसं पाणी टाकून फेटून घ्या. बॅटर फार घट्ट नाही, फार पातळही नाही, हे लक्षात ठेवा. आता येतो ते सिक्रेट जो 90% लोक चुकीचा करतात. तर भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण थोडासा बेकिंग सोडा किंवा इनो अगदी शेवटी घाला. फक्त हलकेसे फोल्ड करा, ढवळू नका. इकडे पाणी गरम करा आणि लगेच वाफेवर ठेवा. इथेच ढोकळा स्पॉन्जसारखा फुगतो. झाकण उघडू नका. 10 मिनटं संयम ठेवा आणि मग पहा मॅजिक. पाहिलं का? पिवळा, सॉफ्ट, हलका, एकदम मार्केट स्टाईल खमंग ढोकळा. फोडणीसाठी मोहरी, हिरवी मिरचीचे काप, कढीपत्ता, कोथिंबीर, वरून खोबऱ्याची पेरणी करा. बघितलं का मैत्रिणी? अशा स्पॉन्जी ढोकळा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपण देखील ही केलेलं आहे. तर यामध्ये आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपण फोडणी तयार करणार आहोत. फोडणीसाठी साहित्य लागणार आहे मोहरी, हिरवी मिरचीचे काप, कढीपत्ता, कोथिंबीर, वरून खोबऱ्याची पेरणी करा. आवडत असेल तर खोबरं यावरती तुम्ही घालू शकतात. तर अशा काप केल्याच्या नंतर आपण इकडं फोडणी तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं फोडणी झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि थोडंसं 2 चम्मच साखर टाकायची आणि त्यानंतर ती फोडणी आपल्या ढोकळ्यावर आपण पेरायची आहे. अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. तर ही रेसिपी सेव्ह करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्पॉन्जी अशीच व्हायरल रेसिपी हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या छान छान रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर वाट कसली बघतात मैत्रिणींनो? लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये छानसा कमेंट मला करून पाठवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्यासाठी जर ही रेसिपी यूजफुल असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणती रेसिपी बघायला आवडेल ती देखील ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटणार आहोत अशाच खमंग रेसिपीसाठी आणि चवदार रेसिपीसाठी. सुनंदा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.